ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। बातमी बच्चू कडू यांच्या संदर्भातली आहे। खरं तर उठसूट अधिकारांवरती हात उगारणारे आमदार अशीच बच्चू कडू यांची ओळख झालेली आणि बच्चू कडू यांच्या विरोधात आज नाशिक महानगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन पुकारलं आणि काळ्या फिती लावून त्यांचा निषेध सुद्धा केला। अपंग पुनर्वसन कायद्यावर चर्चा करण्यासाठी आमदार बच्चू कडूंनी काल नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांची भेट घेतली। मात्र चर्चा फिसकटल्यानं बच्चू कडूंनी अभिषेक कृष्ण यांना शिवीगाळ करत त्यांच्यावरती हात उगारला। या घटनेनंतर बच्चू कडू यांना अटक होऊन त्यांची जामिनावर सुटकाही झाली। बच्चू कडूंनी केलेल्या मारहाणी विरोधात नाशिक महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून लेखणी बंद आंदोलन केलं। कालच्या सगळ्या राड्या संदर्भात आमदार बच्चू कडू यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण पाहूया। सभागृह झालं, सगळंच झालं आणि मंत्र्याची बैठक झाली, शासन निर्णय झाले तरी खर्च नाही करत आणि 4 वर्षाचा निधी अपंग बांधवासाठी खर्च केला नाही। संताप काय तर सांगतोय का, ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, ऐकायला येत नाही त्या लोकांसाठी हा निधी आहे। हा चांगल्या लोकांसाठी नाही आहे, अत्यंत दुर्लक्षित घटक आहे। त्याच्यासाठी स्थानिक नगरसेवक त्याचा विचार करत नाही, महापौर करत नाही, आमदार करत नाही, पालकमंत्री करत नाही, कारण तो विषय राजकीय नाही आहे। त्याला फार मतं भेटतात त्या अपंगापासून, असं पण नाही आहे। त्यानं कोणीच हा विषय तिथं मांडत पण सुद्धा नाही आहे। आणि मग 3-4 वर्षाचा निधी का खर्च केला नाही एवढं आम्ही त्यांना विचारलं, ते अंगावर यायला लागलं। तुम्ही कोण आम्हाला विचारणार, असं गिसं असं वायात बोलायला लागलं। तितक्यात एक अपंग बांधव बाजूनं त्या भीतीला लागून टेकला, त्याला 2 पाय नव्हते तर तो उभा राहिला। तर म्हणे तू का माझ्या डोक्यावर उभा राहतं का म्हणे। तर म्हटलं बा डोक्यावर नाही साहेब, असं उद्धटपणा बोलू नका, तुम्ही लागन तर त्याला खुर्ची द्या, तुमच्याकडे यंत्रणा आहे, खुर्ची लावून बसवा, याच्यात काही वाईट नाही। तर ते अधिक आमच्यावर म्हणजे मीटिंग ते करण्याच्या मानसिकतेतच नव्हतं। आणि मग जेव्हा असं पाहिलं का आपण वारंवार प्रेमाचं सगळे अस्त्र शस्त्र वापरून सुद्धा हा ऐकत नसेल तर मग मारायलाच, मी तर त्याला मारलं नाही, हातच उतरला, मारायला पाहिजे। मला अजूनही ते डोकं दुखतंय का याला अजून मारलं कोणी, माझं डोकं अजूनही दुखत आहे।